नमस्कार, मी यामिनी सुनील महामुंडकर. हॅलो 24 तासमध्ये तुम्हा सगळ्यांचं अगदी मनापासून स्वागत आहे. प्रेक्षक हो, व्यवसाय करायची आवड अनेकांना असते, पण व्यवसाय कोणता, कुठे, कधी करायचा असे बरेच प्रश्न समोर असतात. तुम्हाला जर आयात निर्यात क्षेत्रात व्यवसाय करायचा असेल तर आजचा हा कार्यक्रम आवर्जून पहा. आज आपण आयात निर्यात क्षेत्रातील संधी या विषयावर चर्चा करणार आहोत आणि यावर मार्गदर्शन करण्यासाठी आपल्या सोबत आहेत डॉक्टर ओमकार हरी माळी. डॉक्टर, आपलं स्वागत आहे. नमस्कार. थँक्स अ लॉट. मी तुम्हाला अगदी थोडक्यात ओळख करून देते आपल्या सरांची. डॉक्टर ओमकार हरी माळी हे उद्यमी महाराष्ट्र या संस्थेचे संस्थापक आहेत. छत्रपती शिवरायांचं एक वाक्य आहे, सर्वांस पोटास लावणे आहे, आणि याच वाक्यानं प्रेरणा घेऊन उद्यमी महाराष्ट्र ही संस्था आकाराला आली आहे. मराठी तरुणांना उद्योजक बनवावं या एकमेव हेतूनं डॉक्टर ओमकार हरी माळी यांनी उद्यमी महाराष्ट्राची स्थापना केली. आज उद्यमी महाराष्ट्र ही संस्था महाराष्ट्रातली इम्पोर्ट एक्सपोर्ट प्रशिक्षण क्षेत्रातील सगळ्यात मोठी संस्था बनली आहे. आजवर डॉक्टर माळी यांनी लाखो मराठी तरुण तरुणींना इम्पोर्ट एक्सपोर्टच्या क्षेत्रात प्रशिक्षित केलेलं आहे. इतकंच नव्हे तर त्यांचे 22,000 विद्यार्थी आज यशस्वीरित्या आयात निर्यात करत आहेत. डॉक्टर माळी यांचं एकच मानस आहे, तो म्हणजे या संस्थेतून अनेक व्यावसायिक तयार होऊन ही संस्था आयात निर्यात प्रशिक्षण क्षेत्रातील देशातील सगळ्यात मोठी संस्था व्हावी. चला तर मग आयात निर्यात क्षेत्रात कोणत्या संधी आहेत आणि उद्यमी महाराष्ट्र ही संस्था कशी कार्यरत करते हे आपण त्यांच्याकडूनच ऐकूयात. सर, पुन्हा एकदा स्वागत आहे. थँक्यू. सर, खरं तर मराठी माणसाला ना स्वतःचा व्यवसाय सुरू करण्याचं एक स्वप्न असतंच, पण व्यवसाय कधी करायचा, कुठे करायचा, भांडवल काय, हे अनेक प्रश्न त्यांच्या डोक्यात घुंगावत असतात. तुमचा स्वतःचा हा व्यवसाय आहे, इम्पोर्ट एक्सपोर्टचा, तुम्ही प्रशिक्षण देता, तर या क्षेत्राची सध्याची व्याप्ती काय आहे? वास्तविकता एक्सपोर्ट इम्पोर्ट इंडस्ट्री अशी इंडस्ट्री की ज्याला काही लिमिटेशन्स नाही आहेत. म्हणजे कितीही तुमच्याकडे भांडवल कमी असेल तरी तुमच्यासाठी अपॉर्च्युनिटीज आहेत. तुमच्याकडे भांडवल भरपूर असेल तरी अपॉर्च्युनिटीज आहेत. तुमच्याकडे जर कम्युनिकेशन स्किल्स नसतील तरी तुमच्याकडे अपॉर्च्युनिटीज आहेत, असतील तरी अपॉर्च्युनिटीज आहेत. आणि अगदी गृहिणींपासून ते स्टुडंट्सपर्यंत किंवा एखाद्या व्यावसायिकापासून ते एखाद्या शेतकऱ्यापर्यंत प्रत्येकासाठी या इंडस्ट्रीमध्ये अपॉर्च्युनिटीज आहेत. आणि अपॉर्च्युनिटीज ओव्हरऑल जर बघायला गेलं तर इथे वयाची पण मर्यादा नाही. म्हणजे माझ्याकडनं शिकून सगळ्यात कमी वयाचा एक 14 वर्षाचा पार्थ नावाचा मुलगा आहे ज्यांनी एक्सपोर्ट इंडस्ट्रीमध्ये त्याचं करिअर केलं आहे. आणि 82 वर्षाचे एक 60 काका नावाचे काका आहेत, त्यांनी त्यांचं करिअर केलं आहे. सो अपॉर्च्युनिटीज प्रत्येकासाठी आहेत, संधी प्रत्येकासाठी उपलब्ध आहेत. फक्त आहे की या इंडस्ट्रीबद्दलची लोकांबद्दलची भीती खूप आहे. की लोकांना असं वाटतं की एक्सपोर्ट इम्पोर्ट म्हटल्यानंतर इंटरनॅशनल बिझनेस आहे, इंटरनॅशनल बिझनेसमध्ये पैसे कसे येतील किंवा लोक आपल्याला फ्रॉड करतील का, या भीतीमुळे लोक या इंडस्ट्रीमध्ये येत नाहीत. खरंय. पण जर सिस्टमॅटिकली हा बिझनेस केला तर अपॉर्च्युनिटीज भरपूर आहेत या इंडस्ट्रीमध्ये काम करण्यासाठी. भीतीपेक्षा मी म्हणेन गैरसमज खूप आहेत त्यांच्या मनामध्ये, आणि आज नक्कीच तुमच्या माध्यमातून ते गैरसमज आपण त्यांचे दूर करूयात. खरं तर मी अनेकदा असं ऐकलं की मराठी माणूस फक्त नोकरी करतो, व्यवसायात येतच नाही. तर इम्पोर्ट एक्सपोर्टच्या व्यवसायामध्ये मराठी माणसांचा सहभाग किती आहे? ओके, तर मुळात हे जे लोक बोलतात ना की मराठी माणूस व्यवसाय करत नाही किंवा गुजराती मारवाडीच व्यवसाय करतात, नो ऑफेन्स टू एनी कम्युनिटी, पण मग गुजरातमध्ये सगळेजण व्यवसायच करतात का, नोकऱ्या करत नाहीत का? किंवा असं म्हटलं जातं की एका ठराविक जाती धर्माच्या लोकांनी व्यवसाय करावा, तर असं नाही आहे. म्हणजे एकच भाऊ भारतातला सगळ्यात मोठा श्रीमंत आणि त्याचाच भाऊ कर्जात बुडालेला आपण बघितलेला आहे. त्यामुळे तो माइंडसेट तोडणं कुठेतरी गरजेचं आहे की इट इज नॉट अबाउट द कम्युनिटी. सो मराठी माणसं व्यवसाय करत नसते तर मग केसरी पाटील झाले, पर्सिस्टन्सचे देशपांडे झाले, असे हजारो उदाहरण आहेत की जे एक्सपोर्ट इम्पोर्ट आपण व्यवसायामध्ये मोठं नाव करतात. आणि एक्सपोर्ट इम्पोर्ट व्यवसायामध्ये मराठी टक्का किती आहे किंवा मराठी लोक किती आहेत, तर तसं लिमिटेशन आहे. म्हणजे मी नेहमी एक वाक्य बोलतो की मी या इंडस्ट्रीमध्ये जेव्हापासून काम करायला लागलो, आज साधारणपणे मी 19 वर्ष या इंडस्ट्रीमध्ये काम करतोय, तर मला पाटील कमी दिसले आणि पटेल जास्त दिसले. त्यामुळे उद्यमी महाराष्ट्राचा घाट घालावासा वाटला मला आणि त्या हेतूनी काम चालू आहे. पण मराठी माणसं आहेत. म्हणजे आता मीच माझ्याकडनं प्रशिक्षण घेऊन जर 22,000 लोक काम करतायत या इंडस्ट्रीमध्ये, तर इतर लोक पण बऱ्याच मोठ्या प्रमाणात काम चालू आहे या इंडस्ट्रीमध्ये. बरोबर. आपण थोडं तुमच्याकडे येऊया. तुम्ही आता एक यशस्वी व्यावसायिक म्हणून नावारूपाला आलेला आहात, तर इम्पोर्ट एक्सपोर्टच्या व्यवसायामध्ये यावं आणि ते सुद्धा प्रशिक्षणामध्ये यावं, हा निर्णय तुम्ही का घेतलात? सो मुळात माझं शिक्षण लंडनमध्ये झालेलं आहे.
माझ्या करिक्युलममध्ये इंटरनॅशनल बिझनेस हा एक टॉपिक होता की एक सब्जेक्ट होता आणि त्यावेळेस ते एक इंटरेस्ट वाढायला लागला. असं वाटलं की या बिझनेसमध्ये लिमिटेशन नाही आहेत. म्हणजे जेव्हा आपण भारतात काम करतो तेव्हा आपल्याला एकच देश आहे काम करण्यासाठी, पण जेव्हा एक्सपोर्ट इम्पोर्टमध्ये काम करतो तेव्हा 200 पेक्षा जास्त देश आहेत जे तुमचे टार्गेट मार्केट होऊ शकतात. सो त्यामुळे त्या टार्गेट मार्केटला फोकस करून मला असं वाटलं की लिमिटेशनच नाही त्याला काही काम करायला. आणि मोठं लोकांचा गैरसमज काय होतो की एक्सपोर्ट इम्पोर्ट म्हटलं की फक्त प्रोडक्ट एक्सपोर्ट केले जातात, पण असं नाही आहे. सर्व्हिसेस देखील एक्सपोर्ट केल्या जातात. म्हणजे तुमच्या फिल्मिंग सर्व्हिसेस असतील, एडिटिंग सर्व्हिसेस असतील, डिजिटल मार्केटिंग सर्व्हिसेस असतील, कन्सल्टन्सी सर्व्हिसेस असतील, ह्या असे अनेक सर्व्हिसेस एक्सपोर्ट केल्या जातात. त्यामुळे मला एक वाटलं की या इंडस्ट्रीमध्ये अपॉर्च्युनिटी भरपूर आहेत आणि भांडवल कमी असलं तरी करण्यासारखं भरपूर आहे. मी एका सामान्य घरात येतो, त्यामुळे भांडवल आणि व्यवसायासाठी सपोर्ट हे कधीच नव्हतं. त्यामुळे अगदी शून्यातनं सुरू करून एक एम्पायर उभं करणं इझिली पॉसिबल आहे या इंडस्ट्रीमध्ये. तर ते करण्यासाठी म्हणून मी या इंडस्ट्रीमध्ये आलो. आणि ते काम करत असताना जेव्हा इंडस्ट्रीमध्ये काम करत होतो त्यावेळेस असं जाणवलं की खूप मराठी माणसं नाही आहेत या इंडस्ट्रीमध्ये. त्यासाठी म्हणून मग मी उद्यमी महाराष्ट्राची सुरुवात केली आणि त्यामुळे मी प्रशिक्षण करायला लागलो, प्रशिक्षण द्यायला लागलो. मुळात प्रशिक्षण देणे हा माझा मूळ व्यवसाय नाही आहे. मी स्वतः एक्सपोर्टर आहे. मी ॲग्रिकल्चर प्रोड्यूसमध्ये काम करतो, मी फ्रोझन फ्रेंच फ्राईज या प्रोडक्टमध्ये काम करतो. सो अशा मल्टिपल प्रोडक्ट्समध्ये मी स्वतः काम करतो. मी सर्व्हिस एक्सपोर्ट्समध्ये काम करतो, मेडिकल सर्व्हिसेस एक्सपोर्ट्समध्ये. आणि त्याच्यानंतर असं वाटलं की आपल्या लोकांना या अपॉर्च्युनिटी दाखवल्या जात नाहीत किंवा तुम्ही जसं म्हणालात की गैरसमज खूप आहेत. सो ते गैरसमज तोडण्यासाठी म्हणून ही एक मी वर्कशॉप घेतलं आणि त्या वर्कशॉपमध्ये मला जाणवलं की यार लोकांना इंटरेस्ट आहे, लोकांना याची इच्छा आहे करायची, पण कसं करायचं ते माहित नाही. बरेच प्रश्न खूप आहेत. लोकांना असं वाटतं की एक्सपोर्ट इम्पोर्ट म्हटलं की डॉक्युमेंटेशन, आणि तो डॉक्युमेंटेशनचा इतका मोठा बागुलबुवा इतर राज्यातल्या काही इन्स्टिट्यूट्स त्यांनी बसवलेला आहे की त्यामुळे लोक घाबरतात या इंडस्ट्रीमध्ये यायला. तर ती भीती घालवणं गरजेचं आहे. म्हणजे माझ्याकडनं प्रशिक्षण घेऊन अगदी एक मुलगा आहे चेतन नावाचा, तो पेट्रोल पंपवरती पेट्रोल भरायचं काम करायचा. 12,000 रुपये पगार घेत होता मुलगा तो. आज तो स्वतः एक्सपोर्टर बनलाय. सो जर तो बनू शकतो तर कोणी करू शकतो. हा फक्त माइंडसेटचा विषय, ज्याच्यावरती काम करणं गरजेचं आहे असं मला वाटतं. खरंय. तुम्ही मगाशी उल्लेख केला की तुम्ही तुमचा हा 19 वर्षांचा प्रवास आहे, पण सुरुवातीच्या कालावधीमध्ये जेव्हा तुम्ही हा व्यवसाय सुरू केला प्रशिक्षणाचा, त्यावेळेस मराठी तरुणांनी हे एक्सेप्ट केलं का? आणि समजा ते स्वीकारलं असेल तर ते कशा पद्धतीचं होतं? सो मी एक्सपोर्ट इम्पोर्ट बिझनेसमध्ये 19 वर्ष आहे. प्रशिक्षण द्यायला मी सुरुवात केली 1 मे 2020 साली. स्वतः 4.5 वर्ष होतील आता लवकरच. सो त्यावेळेस मला पण हेच भीती होती की लोक एक्सेप्ट करतील का. त्यामुळे मी एक फ्री ट्रेनिंग बॅच कंडक्ट केली. त्या पहिल्याच फ्री ट्रेनिंग बॅचला 1800 लोक होती. आणि त्यावेळेस मला जाणवलं की लोकांना एक्सेप्टन्स आहे, त्यांच्यापर्यंत त्या गोष्टी पोहोचत नाहीयेत. सो त्यामुळे एक्सेप्टन्स आहे. आज जर मी आता नुकताच माझा एक नेस्कोमध्ये इव्हेंट झाला ज्यावेळेस ज्याच्यामध्ये 1600 लोक 3 दिवसाचं प्रशिक्षण एका वेळेस घेत होती. हा एशियातला सगळ्यात मोठा एक्सपोर्ट इम्पोर्टचा ट्रेनिंग प्रोग्राम झाला होता जो रेकॉर्डवरती आहे. सो 1600 मराठी माणसं जर एका वेळेस व्यवसाय शिकण्यासाठी किंवा एक्सपोर्ट इम्पोर्ट बिझनेस शिकण्यासाठी येत असतील तर याच्यासाठी एक्सेप्टन्स आहे 100%. वा. सर, इम्पोर्ट आणि एक्सपोर्ट क्षेत्रातील आता ही उद्यमी नावाची तुमची जी उद्यमी महाराष्ट्र संस्था आहे, फक्त महाराष्ट्रापुरती मर्यादित न राहता देशभरात तिचं फार नाव गाजलेलं आहे. तर तुम्ही आता मागे वळून पाहता, तुम्हाला कसं वाटतंय आता? मागे वळून पाहताना एक तर मुळात सुरू करताना भीती होती. म्हणजे वास्तविकरित्या जेव्हा मी ह्याची सुरुवात केली, म्हणजे मुळात उद्यम महाराष्ट्राची सुरुवात कोविडच्या काळामध्ये झाली. सो त्यावेळेस माझा व्यवसाय चालू होता, पण कोविडमध्ये काहीच सर्टन नव्हतं. सो एक असं होतं की अरे आपण काय करायचं, काय करता येऊ शकेल. सो मग त्यावेळेस माझ्या पत्नी आकांक्षाशी मी बोलत होतो. त्यावेळेस म्हटलं तर काय करायचं. तिला तुला जे बेस्ट आहे तर ते कर. मी म्हटलं काय, तर ऑनलाईन एक्सपोर्ट इम्पोर्टचं प्रशिक्षण द्यायचा प्रयत्न करत. असंही तुला बिझनेस पैसे कमवण्यासाठी काय करण्याची गरज नाही आहे, पण ॲटलिस्ट तो वेळ जो आहे तो चांगल्या कामासाठी वापरता येईल. सो तो प्रशिक्षणाचा एक प्रयत्न केला बायकोच्या सांगण्यावरनं. आणि तो आता इतका त्याची व्याप्ती वाढत गेली आहे की 4-4.5 वर्षामध्ये 20-22 हजार लोक ट्रेनिंगसाठी येतात. त्याचबरोबर म्हणजे एक सहज आम्ही मुंबईमध्ये प्रोग्राम केला, त्याला 1600 लोक आली. सो हे एक स्वप्नवत वाटतं प्रामाणिकपणे सांगायचं झालं तर. याकडे व्यवसाय म्हणून बघण्याचा कधी विचार केला नाही किंवा करू शकलो पण नाही. पण हेतू एकच आहे याच्या मागचा, ते म्हणजे जे मी माझ्या हातात कायम असतं छत्रपती शिवाजी महाराजांचं वाक्य, सर्वांस पोटास लावणे आहे, त्या वाक्याला मी माझ्या आयुष्याचं ध्येय म्हणून जगतो. आणि
हेतू एकच आहे की मराठी माणसांसाठी एक संस्था उभी करावी की जिथे व्यवसाय सोपा केला जाईल, कठीण केला जाणार नाही. कारण आजच्या तारखेला शार्क टँक वगैरे सारखे जे प्लॅटफॉर्म्स आहेत त्याच्यामुळे खूप लोक व्यवसायाकडे यायचा विचार करतात, पण काय, कधी, कसं, कुठे ह्याचं कोणी सांगणारं व्यक्ती नाही आहेत आणि जे कोणी सांगतायत ते घाबरवत आहेत. सो ते न घाबरवता व्यवसाय, मी नेहमी बोलतो की मी माझ्या ट्रेनिंग प्रोग्राममध्ये मी धंदा शिकवतो, मी बिझनेस शिकवतो. मी तुम्हाला हे नाही शिकवणार की बाबा भारताचा चायनाबरोबर ट्रेड ॲग्रीमेंट काय किंवा कॅनडाची अमेरिकेबरोबर ट्रेड ॲग्रीमेंट काय. त्याचं मला, जर मी नवीन व्यवसाय चालू करतोय तर मला प्रॅक्टिकली त्याचं घेणं देणं नसावं, असलंच नाही पाहिजे. So माझं, मी जे शिकवतो ते काय शिकवतो, तुमचा पहिला कंटेनर किंवा तुमचं पहिलं इन्कम कसं जनरेट करता येईल, आणि तेच आत्ता माझ्या मते गरजेचं आहे. खरंय. मगाशी तुम्ही उल्लेख केला तुमच्या पत्नीमुळे तुम्ही हे नवीन प्रशिक्षणाचं हे सुरू केलेलं आहे आणि खरंच प्रत्येक यशस्वी पुरुषामागे स्त्रीचा हात असल्याचं उत्तम उदाहरण तुम्ही आहात. सर, इम्पोर्ट एक्सपोर्ट प्रशिक्षण हे थोडं नवीन वाटतं ऐकायला, आणि प्रशिक्षण म्हटलं की लोकांच्या मनात धडकी पडते की बाबा आता अभ्यास करावा लागणार, याचा काय स्टडी असेल, परीक्षा असेल, तर याचा अभ्यासक्रम कसा असतो, आणि जर अभ्यासक्रम असेल तर मग परीक्षा वगैरे द्याव्या लागतात का? ओके, मुळात आमच्याकडे जी सिस्टीम चालते उद्यमी महाराष्ट्रामध्ये, आम्ही जसं मी म्हटलं की आम्ही धंदा शिकवतो. आम्हाला थेरॉटिकल शिकवण्यामध्ये काही लॉजिक नाही आहे किंवा इंटरेस्ट पण नाही आहे. सो आम्ही जे शिकवण्याकडे आमचा भर असतो ते म्हणजे तुम्ही आत्ता कुठे आहात, तिकडनं तुमच्या पहिल्या कंटेनरपर्यंत जाण्याची जी जर्नी आहे ती आम्ही त्यांना दाखवायचा प्रयत्न करतो. त्याच्यामध्ये ज्या अडचणी येतील त्या अडचणी सॉल्व्ह करायचा प्रयत्न करतो आणि प्रॅक्टिकल सोल्युशन द्यायचा प्रयत्न करतो. सो प्रॅक्टिकली स्पीकिंग त्याच्यामध्ये तुम्ही मला परीक्षा होतात का, तर परीक्षा, जर एखाद्या व्यावसायिकाला परीक्षा द्यायची गरज लागत असेल तर त्यांनी व्यावसायिक बनू नये. ती त्याची जबाबदारीचा भाग आहे. सो माझं काम ॲज अ मेंटॉर, ॲज अ गाईड आहे की मी तुम्हाला रस्ता दाखवेन, त्या रस्त्यावरती खड्डे कुठे आहेत ते दाखवेन, त्या स्पीड ब्रेकर कुठे आहेत ते दाखवेन, फक्त चालायचं तुम्हालाच आहे. सो हे काम आमच्याकडे. अभ्यासक्रमामध्ये आम्ही काय काय करतो, समजा एखादा व्यक्ती आला किंवा माझ्याकडे प्रोडक्टच नाही आहे, तर मग ते प्रोडक्ट कसं निवडायचं त्याची एक सिस्टीम आहे, ती सिस्टीम शिकवतो. प्रोडक्ट निवडल्यानंतर ते प्रोडक्ट कुठल्या देशामध्ये एक्सपोर्ट करायचं, ते देश कसा शोधायचा. म्हणजे मनात आला आणि दुबईला एक्सपोर्ट करायला गेलो किंवा मनात आला आणि USA करायला गेलो असं नाही होऊ शकत. सो प्रत्येक प्रोडक्टची प्रत्येक देशामध्ये रिक्वायरमेंट आहे, तर ती समजायची कशी विथ द राईट चॅनल्स ते शिकवतो. त्यानंतर त्या देशामध्ये बायर कसा शोधायचा. आता बायर शोधण्याचे 24 वेगळ्या पद्धती आहेत ज्या आम्ही आमच्या प्रशिक्षणामध्ये शिकवतो. त्यानंतर तो बायर मिळाल्यानंतर त्याला कन्वर्ट कसा करायचा, तो प्रॅक्टिकल बिझनेस बेस्ड ट्रेनिंग त्याच्यामध्ये दिलं जातं बेसिकली. बरं. सर, आता एक महत्त्वाचा प्रश्न जो आपल्या प्रेक्षकांना देखील पडला असेल की तुम्ही उद्योजकांना फक्त प्रशिक्षण देता की प्रत्यक्षपणे इम्पोर्ट एक्सपोर्ट कसं असतं याचं हे देखील शिकवता? आता माझे 2 प्रोग्राम आहेत. एक आहे 3 दिवसाचा ट्रेनिंग प्रोग्राम आहे जिथे आम्ही 3 दिवसात ट्रेनिंग देतो आणि 1 वर्षभर सपोर्ट देतो. त्याच्यामध्ये आम्ही जे लोक एनरोल करतात त्यांना माझा जेव्हा स्वतःचा एक्सपोर्ट कंटेनर एक्सपोर्ट होणार असेल तेव्हा आम्ही त्यांना ॲक्च्युअली घेऊन जातो की तुम्ही या बघा ॲक्च्युअल कंटेनरचं स्टफिंग कसं होतं, कंटेनरचं प्रोडक्ट कसे पॅकेज केले जातात. सो त्यासाठी आम्ही त्यांना लाईव्ह प्रशिक्षण देतो, दाखवतो. आणि दुसरा जो प्रोग्राम आहे जो ज्याला मेंटॉरशिप प्रोग्राम म्हणतो आम्ही, जो 3 महिन्याचा प्रोग्राम आहे की जिथे आम्ही म्हणतो की आम्ही हाताला धरून धंदा करून घेतो की आम्ही ऑन पेपर लिहून देतो विथ माय सिग्नेचर की जर पुढच्या 6 महिन्यामध्ये तुमचा पहिला ट्रेड, पहिली परचेस ऑर्डर नाही आली दुसऱ्या देशातून किंवा पहिलं इन्कम जनरेट नाही झालं एक्सपोर्ट इम्पोर्ट बिझनेसमधनं, तर तुमची पहिली ऑर्डर येईपर्यंत आम्ही फुकट काम करू तुमच्यावर, अँड दिस इज ऑन ॲग्रीमेंट. सो हे करण्याचं कारण एकच आहे की आम्हाला सिस्टम्स माहिती आहेत, प्रोसेसेस माहिती आहेत, आम्ही स्वतःहून त्यातनं काय म्हणतात रिझल्ट काढलेले आहेत. सो त्याच प्रोसेस आम्ही शिकवतो आणि प्रॅक्टिकली त्यांना लाईनअप देतो की त्यांनी काय करायला पाहिजे डे टू डे बेसिसवरती. बरोबर. आणखीन एक महत्त्वाचा प्रश्न की उद्योजकांनी एक्सपोर्ट करावी यासाठी उद्यमी महाराष्ट्राकडून कशा प्रकारची मदत केली जाते? तुम्ही मगाशी उल्लेख देखील केला की तुम्ही सपोर्ट देखील करता वर्षभरासाठी, तो कशा पद्धतीने असतो? बेसिकली कसं आहे ना, आपण आपल्या देशाचा एक नारा दिलाय लोकल टू ग्लोबल. ते लोकल टू ग्लोबल कधी होईल, जेव्हा एक्सपोर्टर्स घडतील त्यावेळेस. सो ते लोकल टू ग्लोबल करण्यासाठी खऱ्या अर्थाने जर काम करायचं असेल तर जेव्हा माणसं, काय होतं बाहेर इतर लोक जेव्हा ट्रेनिंग वगैरे देतात ते फक्त ट्रेनिंग दिलं जातं, पण ट्रेनिंग दिल्यानंतर जेव्हा माणूस ऍक्च्युअली फील्डवरती जातो तेव्हा त्याला जे प्रॉब्लेम येतात तेव्हा खरी त्याला गरज लागते कोणीतरी त्याला सपोर्ट करण्याची, कोणी त्याला गाईड करण्याची. सो त्यासाठी आमचं संपूर्ण आठवडा त्यांना ऑनलाईन लाईव्ह ट्रेनिंग प्रोग्राम, ऑनलाईन लाईव्ह सपोर्ट प्रोग्राम्स असतात किंवा तुम्हाला दिवसभरात काय प्रॉब्लेम असतील संध्याकाळी या आणि आमच्याकडे प्रश्न विचारा, आम्ही तुम्हाला सांगू की तुम्ही काय करायला पाहिजे. सो नेक्स्ट डे तुमचं काम काय असलं पाहिजे. आणि जो मेंटॉरशिप प्रोग्राम आहे त्याच्यासाठी तिथे तर त्यांना दिवसभर सकाळी 9 ते संध्याकाळी 7
त्यांच्यासाठी एक माणूस असतो डेडिकेटेड बसलेला, किंवा तुम्ही कधी काय प्रॉब्लेम आला तर यू गेट इन टच विथ अस, आम्ही तुम्हाला गाईड करू ऑन द स्पॉट. बरं. सो हे काम चालतं, कारण आजच्या तारखेला ना कॉन्टेंट कुठेही मिळू शकतो. म्हणजे तुम्ही गुगलवरती जरी गेलात किंवा युट्यूबवरती जरी गेलात तरी तुम्हाला एक्सपोर्ट इम्पोर्टचं ट्रेनिंग मिळेल, पण सपोर्ट कुठे नाही मिळत. त्यामुळे मी एक गोष्ट मी बोलतो की तुम्ही ट्रेनिंग तुम्हाला कोणी देईल, पण सपोर्ट फक्त डॉक्टर ओमकार हरिमाळी देईल. याचं कारण आहे की मला माहिती आहे की सपोर्टचं काय इम्पॉर्टन्स आहे, आणि मुळात मी तिकडनंच आलेलो आहे. माझे वडील मफतलाल इंजिनिअरिंग नावाच्या कंपनीमध्ये कामगार म्हणून काम करायचे. सो मी एका सामान्य घरातनं येतो, त्यामुळे माझ्या घरात काही व्यवसायासाठी भांडवल आणि मानसिकता दोन्ही नव्हती. त्यामुळे मला माहिती आहे की एखादा सामान्य घरातनं माणूस जेव्हा वरती यायचा प्रयत्न करतो त्यावेळेस त्याला काय काय अडचणी येतात. सो आय हॅव गॉन थ्रू दॅट प्रोसेस. मी पण शून्यातनं उभं केलेलं आहे सगळं, त्यामुळे तिथे काय लागतं ते मला माहिती आहे, आणि त्यामुळे ती एक नाळ जोडली जाते. म्हणजे आमच्याकडे जे प्रशिक्षण घेतात त्यांना आम्ही कधीच विद्यार्थी बोलत नाही किंवा कधीच आम्ही त्यांना क्लायंट बोलत नाही. फॉर अस दे आर आवर मेंबर. उद्यमी महाराष्ट्र परिवाराचे फॅमिली मेंबर्स आहेत, त्यामुळे तो फॅमिली बॉन्ड क्रिएट होतो आणि त्यामुळे छान काम चाललंय. वा, खूप चांगले विचार आहेत सर तुमचे. पण सर, आजवर किती उद्योजकांनी प्रत्यक्षरित्या एक्सपोर्ट्स केलेले आहेत? माझ्याकडे आता एक्झॅक्ट आकडा नाहीये, पण 1000पेक्षा जास्त असतील, 1000-1500पेक्षा जास्त लोक असतील की ज्यांनी ऍक्च्युअली एक्सपोर्ट केलेत. काही लोक आहेत की जे एक्सपोर्ट इम्पोर्ट कन्सल्टंट बनले. काही लोक ज्यांनी ई कॉमर्सवरनं चालू केलं काम, ई कॉमर्स एक्सपोर्ट्समध्ये. आता लोकांना असं वाटतं की ई कॉमर्स म्हटलं की फक्त लोकलमध्ये अमेझॉनवरती सेल करणं, पण तुम्ही भारतात बसून US UK मध्ये पण ई कॉमर्सवरनं सेल करू शकता. ही अपॉर्च्युनिटी लोकांना माहिती नाहीये. सो ओव्हरऑल जर सक्सेस रेशो बघितला तर आमचा सक्सेस रेशो अराउंड 60%, की लोकांनी बिझनेस चालू केला. माझा एक हेतू असतो की बाबा तुम्ही आमच्याकडे आलायत तर तुमचा हेतू जर इन्कम जनरेशनचा असेल तर वी विल फोकस ऑन युअर इन्कम जनरेशन. आणि तुमचा हेतू जर ठीक आहे माझ्याकडे पैसे आहेत पण मला एक्सपोर्टच करायचं, तर आपण एक्सपोर्टवरती फोकस करू. सो त्याप्रमाणे आम्ही लाईन अप करतो. सक्सेस रेशो 60-65% अप्रॉक्सिमेटली आहे. बरं बरं. मगाशी तुम्ही सेमिनार विषयी तुमच्या खूप सांगत होता. 3 दिवसाचा सेमिनार असतो, 3 महिन्याचा देखील काही तुम्ही कोर्स शिकवता. तर आता मे महिन्यामध्ये तुम्ही आता एक नवीन इम्पोर्ट एक्सपोर्टचा एक सेमिनार घेताय पुण्यामध्ये, त्याविषयी आपल्या प्रेक्षकांना सांगा. सो पुण्यामध्ये जे 3 दिवसाचं प्रशिक्षण होत आहे त्याची तारीख माझ्या 16, 17, 18 मे या 3 दिवशी होते पुण्याच्या टिपटॉप इंटरनॅशनल हॉटेलमध्ये. या 3 दिवसाच्या ट्रेनिंग प्रोग्राममध्ये बेसिकली आम्ही बेसिक्स सगळ्या ज्या आहेत, म्हणजे अगदी एखाद्या माणसाला एक्सपोर्टचा पण माहिती नसेल तरी त्याला बाहेरून तिकडे तिसऱ्या दिवशी बाहेर पडताना त्याला एक्सपोर्ट इम्पोर्ट काय आहे, ही इंडस्ट्री काम कशी करते, हे पूर्ण प्रोसेसेस माहिती असतील. त्यांचा पहिला कंटेनर एक्सपोर्ट करण्यापर्यंतची जी त्यांची प्रोसेस आहे ती त्यांना आम्ही ट्रेन करतो तिथे. आणि त्याचबरोबर सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे आपल्या मराठी युवकांमध्ये युवतींमध्ये एक प्रॉब्लेम बघितला गेला ते म्हणजे आपली पैशाबद्दलची आपली मानसिकता ओपन नसते. सो तो माइंडसेट पैशाबद्दलचा डेव्हलप करण्याचा प्रयत्न केला जातो. आणि अगेन हे 3 दिवसाचं प्रशिक्षण फक्त 3 दिवसाची जर्नी नाही आहे. इट इज अबाउट अ जर्नी ऑफ अ इयर्स टाइम. सो 1 वर्षाचं ते जर्नी असते आणि याच्यासाठी फक्त फी आम्ही चार्ज करतो दॅट इज 16,000 रुपये, 16,000 प्लस GST. बरं. सो नो प्रॉफिट नो लॉस बेसिसवरती आम्ही हा प्रोग्राम रन करतो. हेतू एकच आहे की आपल्या लोकांनी जास्तीत जास्त व्यवसायामध्ये यावं. बरोबर. सर, भविष्यामध्ये उद्यमी महाराष्ट्राची तुमची संस्था आहे तिला तुम्ही कुठे बघता? सो माझं उद्यमी महाराष्ट्र सुरू करताना एकच हे होतं, ते म्हणजे उद्यमी महाराष्ट्र ही एक अशी संस्था असावी की महाराष्ट्रातल्या कुठल्याही मराठी माणसाला असं वाटलं की मला व्यवसायाचा करायचा तर त्यांनी फोन उचलून उद्यमी महाराष्ट्राला फोन करावा. तो इट इज नॉट ओनली अबाउट, इट शुड नॉट बी ओनली अबाउट एक्सपोर्ट इम्पोर्ट. फक्त एक्सपोर्ट इम्पोर्ट बद्दलच ते नसावं. आम्ही लवकरच ट्रेनर कोचेस कसं बनावं, म्हणजे मी माझी ट्रेनिंग कोचिंग जर्नी शून्यातनं सुरू केली जसं एक्सपोर्टची केली. आज मी भारतातला सगळ्यात मोठा एक्सपोर्ट इम्पोर्ट ट्रेनर कोच बनलो 4 वर्षामध्ये. सो ती जर्नी मी कशी अचीव्ह केली तसे अनेक लोक करू शकतात त्यांच्या विषयामध्ये. सो त्याच्यासाठी मी ट्रेन द ट्रेनर प्रोग्राम आणतोय. दुसरं आर्ट ऑफ मॅनिफेस्टेशनचा आम्ही लवकरच एक प्रोग्राम आणतोय. आम्ही आता लवकरच ऑलरेडी उद्यमी भारत गुढीपाडव्याच्या दिवशी कालच आम्ही उद्यमी भारत म्हणून एक प्रोग्राम चालू केलाय की जिथे हिंदीमध्ये पण प्रशिक्षण सुरू करतोय. कारण महाराष्ट्रात राहणारे असे अनेक लोक आहेत जे हिंदी भाषिक आहेत पण त्यांना शिकायचं एक्सपोर्ट इम्पोर्ट. आणि सगळ्यात महत्त्वाचं माझ्या ट्रेनिंग प्रोग्राम्सला जे 3 दिवसा ट्रेनिंग प्रोग्राम आहे त्यामध्ये येताना जी माणसं येतात ही US वरनं येतात, UK मधनं येतात. म्हणजे लोक फक्त ट्रेनिंग घेण्यासाठी ट्रॅव्हल डाऊन करतात. म्हणजे लास्ट ट्रेनिंग प्रोग्रामला लंडनवरनं एक मुलगी आली होती, USA वरनं एक मुलगा आला होता, इस्रायलवरनं काही लोक आली होती. सो त्यामुळे ती कनेक्टिव्हिटी मेंटेन करण्याचं काम होतं आणि तीच कनेक्टिव्हिटी आता लवकरच आम्ही वर्ल्ड मार्केटमध्ये जातोय की जिथे मराठी अक्रॉस वर्ल्ड आम्ही कनेक्ट करायचा प्रयत्न करतो. म्हणजे जसं आम्ही आत्ता भारतातनं शिकवतो तुम्ही एक्सपोर्ट कसं करायचं
तसा मी भारताच्या बाहेर जे मराठी लोक राहत आहेत त्यांना लवकर शिकवायचा प्रयत्न सुरू करतोय ते म्हणजे भारतातून इम्पोर्ट कसं करायचं. त्यामुळे इथे पण मराठी माणूस आणि तिथे पण मराठी माणूस ही कनेक्टिव्हिटी जर जोडता आली तर खूप मोठं काम उभं राहील महाराष्ट्रासाठी म्हणून. हे खरं आहे. सर, अनेक प्रेक्षक आहेत आता आपले की ज्यांना प्रश्न पडला असेल की त्यांना व्यवसाय करायचा आहे, तुमच्याशी कनेक्ट देखील व्हायचं आहे, पण तरी देखील काही छोटे मोठे प्रश्न त्यांच्या मनात आहेत, त्यांना तुम्ही काय सल्ला द्याल? सो त्यांच्यासाठी 2 ऑप्शन आहेत. एक 9297909090 या नंबरवरती माझ्या टीमला कॉल करणं किंवा माझं दर रविवारी एक वर्कशॉप असतं, 4 तासाचं वर्कशॉप. ते 4 तासाचं वर्कशॉपमध्ये मी बेसिकली एक्सपोर्ट इम्पोर्ट बद्दल मध्ये येणारे जे काय त्यांच्या मेंटल ब्लॉकेजेस आहेत ते मेंटल ब्लॉकेजेस तोडतो. त्याचबरोबर एक्सपोर्ट इम्पोर्ट इंडस्ट्रीमध्ये त्यांना प्रोडक्ट कसं सिलेक्ट करायचं, मार्केट कसं सिलेक्ट करायचं याचा एक बेसिक आढावा त्यांना देतो. त्याच्यानंतर जर त्यांना वाटलं की हा या इंडस्ट्रीमध्ये मी काम करू शकतो तर मग त्या केसमध्ये ते माझ्या ट्रेनिंग प्रोग्रामला येऊ शकतात. बरं सर, तुम्ही उद्यमी महाराष्ट्राचे संस्थापक आहेत, थोडं आणखीन आपल्या या संस्थेविषयी आपल्या प्रेक्षकांना सांगा. सो मुळात उद्यमी महाराष्ट्राचं ब्रीदवाक्यच आहे सर्वांचा पोटास लावणे आहे महाराजांचं जे वाक्य आहे. आणि उद्यमी महाराष्ट्र सुरुवात करण्याची कारण होतं ते म्हणजे जास्तीत जास्त मराठी माणसांनी व्यवसायामध्ये यावं आणि त्यासाठी आम्ही काम करतोय. उद्यमी महाराष्ट्रामध्ये मुळात जे काम केलं जातं हे व्यावसायिक घडवण्याच्या हेतूने केलं जातं. एक्सपोर्ट इम्पोर्ट इज वन ऑफ द फॅक्टर त्याच्यामधला, पण व्यावसायिक घडवण्यासाठी. त्यामुळे जेव्हा उद्यमी महाराष्ट्रामध्ये एखादा व्यक्ती येतो त्यावेळेस माझा एक हेतू असतो की मी त्या प्रत्येक माणसाला 1 to 1 भेटावं. मी आत्तापर्यंत गेल्या 5 वर्षामध्ये जवळजवळ 13,000 लोकांना 1 to 1 भेटलोय. कारण असं कधीच होत नाही की तुम्ही जनरल ट्रेनिंग घेतलं आणि तुमचा प्रॉब्लेम सॉल्व्ह झाला. सो जसा माणूस वेगळा तसं त्याचे प्रॉब्लेम वेगळे, जसं त्याचे प्रॉब्लेम वेगळे तसं त्याचं सोल्युशन वेगळं. सो ते सोल्युशन्स त्यांना प्रॅक्टिकली देण्याचा मी प्रयत्न करतो. आणि हे उद्यमी महाराष्ट्राची सगळ्यात मोठा USP आहे, सगळ्यात मोठा प्लस पॉईंट आहे की माझी स्वतःची पर्सनल कनेक्टिव्हिटी प्रत्येकावर असते. मी 1 to 1 भेटतो प्रत्येकाला. मी दर 3 महिन्यातनं एकदा मी पूर्ण महाराष्ट्र दौरा करतो. महाराष्ट्रातल्या प्रत्येक जिल्ह्यामध्ये जाऊन लोकांना भेटतो जे आमचे उद्यमी महाराष्ट्र परिवार आहेत. आणि आम्ही लवकरच आता उद्यमी महाराष्ट्राचे जिल्हानिहाय क्लब चालू करतोय की जिथे ते इंटरनली कनेक्ट करायला चालू करतील. सो आणि प्रत्येकाकडे एक प्लस पॉईंट मायनस पॉईंट असतो, तो कनेक्ट कसा करता येईल याच्यासाठी आम्ही त्यांना प्रोत्साहन देण्याचा प्रयत्न करणार. वा सर, तुमचं ध्येय खूप चांगलं आहे आणि मोटिव्ह खूप चांगला आहे की तुम्हाला मराठी माणसाला पुढे न्यायचं आहे. तुम्ही आज इथे आलात आणि आपल्या प्रेक्षकांना आयात निर्यात क्षेत्रात कोणत्या संधी आहेत याविषयी योग्य माहिती दिली, त्याबद्दल तुमचे मनापासून आभार. धन्यवाद. हॅलो 24 तास मध्ये आज आपण इथेच थांबतोय. ताज्या घडामोडींसाठी तुम्ही पाहत राहा झी 24 तास.